बहुजन आघाडी जवान. काय झालेलं नक्की या ठिकाणी आणि किती स्फोट झालेले? स्फोट किती झाले कल्पना नाही, कारण भरपूर स्फोट झाले तिथे, पण मोजू शकत नाही असे इतके स्फोट झालेले. इथं बाजूला रेसिडेन्शियल एरिया पूर्ण. खरं तर इथे फायर ऑडिटचा खूप मोठा प्रश्न आहे. इथे अतिरिक्त बांधकाम करून ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या पूर्णपणे भाडेतत्वावर देऊन सगळा नफा कमावण्याचा इथं भरपूर मोठा त्याचं पुढे हे करतायत, पुढे भाडेतत्वावर देत आहेत आणि नफा कमावण्याचा फक्त मार्ग यांचा आहे. त्यामुळे एखादी घटना घडलीच तर मोठा अनर्थ होऊ शकतो. इथे ह्या वर्षात 1 ते 1.5 वर्षात कमीत कमी तिसरी घटना आहे. याच्या मागच्या रस्त्यावर पण मला वाटतं 1.5 वर्षापूर्वी घटना झालेली. इथे नवीन बांधकाम करताना गॅस कटिंग म्हणजे मोठा सिलेंडर होता आतमध्ये याचा, पूर्वीची कंपनी होती त्यांनी सिलेंडर केलेला, त्याची कटिंग करताना मोठा स्फोट झालेला आणि आताची घटना आहे. तर खरं तर हा DCR नुसार कुठलंही विकास नियंत्रण नियमावलीचं उल्लंघन करत, सगळं उल्लंघन करत इथे सगळं बांधकामं चाललेत. कंपन्या सगळं उल्लंघन करतायत सगळ्या नियमाचे, म्हणून अशा घटना करतायत. नक्की आतापर्यंत काय माहिती समोर येते? स्फोट झाले तिथे लाईट परिसरातील गेलेले नागरिक भयभीत झालेले आहेत. काय करावं समजून तुम्हाला सांगतो, जसे स्फोटचा आवाज आला लोक भयभीत होऊन बाजूचा एरिया आहे आमचा लगतचा, तिथे लुईसवाडीत आश्रय घ्यायला गेले. सर्व लोक तिकडे गेलेत. खूप भयभीत वातावरण. इथे कधीही काही होऊ शकतं. इथे मोठमोठ्या कंपन्या आहेत, इथे हेवी इंडस्ट्री आहेत, इथे IT इंडस्ट्री आहेत, असं खूप मोठे इंडस्ट्रीचे वेगवेगळे प्रकार आहेत. इथे केमिकल झोन आहेत. या झोनमुळे कधीही इथे अपघात घडण्याच्या घटना आहेत आणि ते खरं तर फायर ऑडिटच होत नाहीयेत असा आमचा आक्षेप आहे. आणि इथे अतिरिक्त बांधकामामुळे जिथं फायर रेग्युलेशन बसत नाहीत असे अतिरिक्त बांधकाम केलेत. त्यामुळे इथे जर एखादा अपघात घडला तर तो कंट्रोलमध्ये आणण्यासाठी, नियंत्रणात आणण्यासाठी इथं व्यवस्था नाहीये.